गुड मॉर्निंग भावांनो. मी आलो सकाळी वावरामध्ये. आता वाजले आहे सकाळचे 6 आणि मी आता आज विचार करत आहे की पहिलीदा म्हणजे मार्केटमध्ये जाऊन व्हेजिटेबल सेल करावं म्हणून. तर मी आज आलो आहो आपल्या वावरामध्ये आणि काकाने सांगितलं होतं की बापू वावरामध्ये लवकर जाजो म्हणे, कारण की रोटावेटर सांगायचं आहे म्हणे, पत्तागोबी जी आहे ते काढून घ्यायचो म्हणे. म्हणून मी आज सकाळी वावरामध्ये आलो आहे. आणि सर्वात पहिले मी आपली गाय जे आहे इथे गाईचं दूध काढतो. त्याच्यानंतर गाईचं दूध काढून झाल्यानंतर ते दूध घरी घेऊन जाणार. त्यानंतर मी आणखी वावरामध्ये येणार, मग पत्तागोबी तोडणार. त्यानंतर बघूया आपण काय काय करणार ते. दूध झालाय काढून. आता आपण जाऊन पत्तागोबी काढायला. पाहू शकता तुम्ही, दूध काढलाय मी स्वतः आपल्या हाताने. दूध ठेवायला घरी यासाठी जात आहे कारण की गावामध्ये 2-3 जणांची चंदी आहे, म्हणून दूध ठेवायला जात आहे. दूध ठेवून आल्यानंतर मग जाणार पत्तागोबी तोडायला. घरी दूध ठेवल्यानंतर मी आलो आहे आपल्या काकाच्या वावरामध्ये. तर बघू शकता मी चिमडी आणि विरा आणला आहे आणि हे काकाचं वावर माझ्या. हे बघा, हे आहे गोबी. काका म्हणत होते की जेवढी गोबी आहे तेवढी घेऊन जा, कारण की पत्तागोबी खतम झाली आहे. तर आता जे काही वाचली आहे, हे आहे लालवाली गोबी, लालवाली पत्तागोबी, आणि तिकडे हिरवीवाली पत्तागोबी आहे. तर जे काही वाचली उचली आहे ते घेऊन जा म्हणे. तर आता मी घरच्या वावरामध्ये जायचं आहे. घरच्या वावरामध्ये हिराची भाजी आहे, चवडीची भाजी आहे. ते भाजी केल्यानंतर आपण मार्केटला जाऊन आणि ते सेल करून तर पाहून किती पैसे बनते. तर आणि हे जे पत्तागोबी आहे ते, ह्या पत्तागोबीचे काही पैसे नाही द्यायचे आपल्याला. हे पत्तागोबी आपल्याला फ्री भेटल्यासारखी आहे. तर पाहून या पत्तागोबीचे किती पैसे बनते मार्केटमध्ये. पाहू शकता तुम्ही आमची जी गोबी आहे, पत्तागोबी, जे पत्तागोबी तोडायला आलो तुम्ही, ते पत्तागोबी तोडून झाली आहे. पाहू शकता किती मस्त गोबी आहे. लाल गोबी आहे, खूप छोटी छोटी पण आहे, कारण की हा माल खतम झाला होता ना. त्यामुळे हे छोटी छोटी जी राहिली होती ती काका म्हणे तू घेऊन जा म्हणे, आणि पैसे वगैरे काही देजो नको म्हणे. मी आलो आणि हे पत्तागोबी तोडली. पाहू शकता हे 20 किलोचा कट्टा आहे. आणि आता मार्केट जरी 20 किलो गोबी विकायला गेलं मार्केटमध्ये, तर जे मोठा मार्केट आहे ते मोठा मार्केटमध्ये जे 20 किलो गोबी विकायला गेलं तर मोठ्या मार्केटमध्ये कम से कम ते गोबी 10 ते 15 मनामध्ये जाते. तर तुम्ही कमेंट करून सांगा 20 किलो गोबी आहे आपली
आणि त्याचा रेट आहे 15 रुपये किलो. तर ते गोबी किती रुपयाची झाली कमेंट करून नक्की सांगा. पाहू शकता तुम्ही पत्तागोबी झाली आहे तोडून. आता आमचं आहे घरच्या वावरामध्ये चवडीची भाजी आहे, लाल भाजी आहे आणि जी राजगिराची भाजी आहे ती राजगिराची भाजी करून आणि त्यानंतर आपण मार्केटमध्ये जाऊन बघूया आता ते किती रुपयाचं जाते आणि किती. आपली पत्तागोबी झाली आहे लोड. आता मी चाललो घरी आणि हे पाहू शकता तुम्ही पत्तागोबी आणि मी चाललो घरी. आता हे पत्तागोबी घेऊन जाईन घरी आणि घरी जे टाटायचं आहे त्यामध्ये लोड करणार. त्यानंतर आपण मार्केटमध्ये जाणार. चला पाहून आता मार्केटमध्ये का रेट जाते हे पत्तागोबी. तर मी आलो आहे आता घरच्या वावरामध्ये. तिकडे माझी आई लाल भाजी करत आहे आणि आईनं हे भाजी करून ठेवली. हे चवडीची भाजी आहे आणि तिकडे राजगिराची भाजी आहे. मी सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या वावरामध्ये लाल भाजी आहे, चवडीची भाजी आणि राजगिराची भाजी आहे. काका बंद कर. सकाळी 6 वाजता आलो होतो. पाहू शकता तुम्ही माल झाला आहे लोड. आता भेटून आपण 4 वाजता बाजारामध्ये. भरी माहिती 20, 20, 40, 10, 15, 45. भाजी कमी औषधीची, कमी फवारे, आवाले गोड. 10 रुपये जुडी पालन 20 रुपये वाटलं. एक मेरे को पालक चटनी 10 रुपये पालक.
ते दोन आणा लागते ना माती काय खाली भुलात म्हणून खुली करून घेऊन द्यायची काढतो ना गिरायकाला नाही द्या लाल भाजी आहे का ₹20 म्हणतात एक म्हणता लाल भाजी कशी दिली? ₹10 आता हस्तजुडी राहिली आहे फक्त, बस खतम झाल्या. लाल भाजी पूर्ण खतम झाली. आता राहिली आहे फक्त चवडी भाजी, राजगिरा भाजी आणि ते गोबी राहिली आहे तिकडे. मित्रांनो, आणखी एकदा सर्वांना गुड मॉर्निंग. काल मार्केटमध्ये गेलो होतो मी, तर माल सेलिंग केली आणि रात्री काही व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण की खूप लेट झालं होतं. कारण की 11 वाजता मी घरी आलो, तर व्हिडिओ काही बनवू शकलो नाही. आणि काल जे मी माल घेऊन गेलो होतो, पत्तागोबी आणि जे राजगिराची भाजी आहे आणि चवडीची भाजी आहे, ते पत्तागोबी जी होती ते थोडी वाचली कारण की तिला जास्त डिमांड नाही आहे त्या लाल पत्तागोबीला. त्याच ठिकाणी जरी हिरवी पत्तागोबी राहिली असती तर ते खूप स्पीडनं म्हणजे खपली असती. तर ते पत्तागोबी जे आपण आणली होती फ्रीमध्ये, ते पत्तागोबी 180 रुपयाची विकली. जाऊ द्यात, माझी मेहनत निघाली त्यामध्ये. आणि जे भाजी होती ते 80 किलो भाजी होती आणि सर्व जे भाजी आहे ते मी 20 रुपये किलो विकली. तर तसा प्रॉफिट मला 1600 ते 1700 रुपये प्रॉफिट झाला आहे. जर तुम्हाला असा व्हिडिओ आवडत असेल माझ्यावाला तर लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आणखी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टाक्यामध्ये जरी उतरलो नसतो तर हे खूप मोठं नुकसान झालं असतं. हे पिण्याबदली भाजी आहे, खाल्लं पुढामध्ये डुबून होती.